स्वातंत्र्य फडणवीसांविरोधात कट रचला तेव्हा संविधान कुठे होतं? राणींना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुमचं संविधान कुठे होतं? सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. मुंबईतील रस्त्यांमध्ये काहींचा जीव दडलाय. डस्टबिनमध्ये कोण बसलं होतं आम्ही पाहिलं नाही. आदित्य ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. तर मिस्टर बीन म्हणा शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग. भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा आणि गाणं सभागृहाचा अवमान. दरेकरांचं वक्तव्य. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजे असं सत्ताधारी आमदारांनी विचारलं. विधानसभेत भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. तर विरोधी पक्षाचे नेतेच लक्षवेधी लावण्यासाठी चिठ्ठ्या देतात. योगेश सागर यांचं प्रत्युत्तर. भास्कर जाधवांकडे याचे पुरावे आहेत का? अजित पवारांचा सवाल. तर विधानसभा अध्यक्षांकडूनही भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त. भास्कर जाधवांच्या आरोपांची चौकशी करा. जाधव यांच्या उल्लेखात वाईट काही नव्हतं. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली. कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यात सहभाग. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण. तर आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत कोर्टात निवेदन दिल्याची माहिती. बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मी कराड यांनी गाईड केल्याचं सीडीआरमधून समोर. कृष्णा आंधळेने कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता. बीड हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिरंगा हॉटेलमध्ये कराड याच्यासह इतर आरोपींची बैठक झालेली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजची सुनावणी संपली. आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्र आज देण्यात आली. पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार. दिशा सालेन प्रकरणी क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला नाही. आरुषी तलवार प्रकरणातही कोर्टाने रिपोर्ट नाकारलेला. नंतर आरुषी तलवार प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली. दिशा सालेन प्रकरणातील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स जारी. एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता केल्याने पहिल्या समन्सला कामरा हजर न झाल्याने दुसरं समन्स पाठवलं. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या कोशात बसते? आमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही सुपारी देता का? खासदार संजय राऊत यांचा सवाल. कुणाल कामराने कोणाचे नाव घेतलं नाही तरी या लोकांचे आ बैल मुझे मार असं सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या अवतीभोवती डोकी नाही तर मडकी आहेत. कुणाल कामराच्या प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला काय आहे हे जनता सांगेल. मठाचे दही होते आणि दह्याचं रूपांतर तुपात होतं. संजय राऊतांच्या टीकेला खासदार नेते नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर. गद्दार उपाधीसाठी मिटवण्यासाठी धर्मवीरवर कोट्यावधी खर्च केले. मात्र कुणाल कामराच्या कवितेने धर्मवीरच्या खर्चावर पाणी फिरलं. सुषमा अंधारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. पुण्याच्या अलका चौकात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी बॅनरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं व्यंगचित्र. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड. अण्णा बनसोडेंनी माझं ऐकलं, एव्ही फॉर्म भरला म्हणून बरं झालं. राजकारणात माझं ऐकलं तर कोणाचं किती भलं होतं ते बघा. विधानसभेत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडेंची निवड होताच पिंपरी चिंचवड शहरात अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले. पिंपरी चिंचवडमध्ये 1999 नंतर प्रथमच कॅबिनेट दर्जाचं पद मिळाल्याने अभिनंदनाचा वर्षाव. बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष जो घेतील तो मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही अध्यक्ष नार्वेकरांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारने जाहीर करावं. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला. अध्यक्षांना पत्र दिलं. सरकारकडे बहुमत आहे तरी का घाबरतात? भास्कर जाधव यांचा सवाल. विरोधी पक्षनेता निवड सरकार मुद्दाम होऊ देत नाही. विरोधी पक्षनेता मिळाल्यास भ्रष्टाचारी प्रकरणं उघड होतील. सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी भलत्याच प्रश्नावर खर्च. एकनाथ खडसे यांची चर्चेवर प्रतिक्रिया. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या श्वानाबाबत पुरावा नाही. राज संन्यास नाटकात वाघ्याबाबत दंतकथा. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. वाघ्याच्या पुतळ्यावरून मराठा विरुद्ध धनगरवाद निर्माण करण्याचा प्रयत्न. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप. पडळकरांकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. जातीचा विषयच नाही. माझा अंगरक्षक स्वयंपाकी धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांच्या दाव्यावर संभाजीराजे छत्रपतींचं उत्तर. रोहित पवारांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप. तर जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांना सह आरोपी करा. पडळकर यांची मागणी.
गोपीचंद पडळकर राणे एक होताना भाजपनं पगारावर ठेवलंय, अर्वाच्य टीका करायची जबाबदारी हे सर्वजण इमानदारीनं पार पाडतायत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांची टीका. आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का? दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून संजय गायकवाड यांचा सवाल. प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकीच्या तपासाच्या अनुषंगाने कोरटकरचे आवाजाचे सॅम्पल महत्वाचं. विधानभवन परिसरात आव्हाड आणि शिरसाट यांच्या जुंपली. संविधानाची प्रत दाखवत जितेंद्र आव्हाडांचा संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल. नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरात अद्यापही चोख सुरक्षा व्यवस्था. संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर. संचारबंदी हटवल्याच्या 4 दिवसांनंतरही पोलीस सतर्क. महाल परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तैनात. कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी. तक्रारदार इंद्रजीत सावंत यांची वकिलांमार्फत मागणी. कोल्हापुरातील जुन्या राजवाडा पोलिसांना लेखी पत्र. सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण. अमरावतीच्या मेळघाटमधील हतूर रुग्णालयातील डॉक्टरसह 4 जणांचं निलंबन. आरोग्यमंत्री आबिटकरांकडून कारवाई करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश. दावोसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमधून एकूण 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित. बच्चू कडू यांनी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वीच शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरे यांची आत्महत्या. बच्चू कडू यांनी नागरे यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. जळगावच्या भुसावळ शहरात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ. रस्त्याच्या कामांसह शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ. दत्तात्रय भरणे हे आता वाशिम जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री असणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर दत्तात्रय भरणे आता वाशिमचा कार्यभार सांभाळणार. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत माहिती. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत लक्षवेधी मांडली. साताऱ्याच्या कोरेगावातील तडवळे समंत गावातील श्रीमंत झांजुर्णे कुटुंबियांची राजकीयदृष्ट्या इतिहासात नोंद. सलग 53 वर्ष एकाच घरात सरपंचपद राहिल्यामुळे झांजुर्णे कुटुंबियांची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. चंद्रपुरातील वाघ शिकार टोळी प्रकरणी न्यायालयात अखेर आरोपपत्र दाखल. आरोपपत्रात बहेलिया टोळीच्या 29 पैकी 13 आरोपींना अटक केल्याचा खुलासा. वाघ शिकारीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आणल्याचा दावा. नाशिकमधील सुरगाणा गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा ठणठणाट. 2 दिवस पाणीपुरवठा नसल्यामुळे शहरात पाण्यासाठी भटकंती. वर्धा जिल्ह्यातील 112 टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेत गौरव. 11 ग्रामपंचायतींना रौप्य तर 101 ग्रामपंचायतींना कांस्य प्रमाणपत्र. जळगावच्या चुंचाळे येथे पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात. 4 किलोमीटर रस्त्यावरील 50 वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवण्यात यश. विरार शहरात नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई. लायसन्स सीट बेल्टसह विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई. यवतमाळमध्ये प्राध्यापक आत्महत्येप्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल. संतोष गोरे यांनी काही दिवसापूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला असलेल्या 34 जणांवर गुन्हा. सावंतवाडी तालुक्यातील वंदा सटमट वाडीतील विहिरीत पडलेल्या गव्याला वाचवण्यात वनविभागाला यश. अपयश आलेलं आहे. वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही या गव्याचा मृत्यू झालाय. पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवर नागरिकांची पाण्यासाठी वणवण. खामगाव, मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी येथील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या उंदरांनी कुरतडून टाकल्या. पुण्यात मांसाहार करताना 70 वर्षीय आजोबांच्या अन्ननलिकेत हाड अडकून छिद्र पडलं. ससून रुग्णालयात एंडोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून आजोबांना जीवनदान मिळालं. अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक. दरोड्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मुरुडगाव परिसरातील घटना. नागपुरात घरात एकटं राहत असलेल्या वृद्ध व्यक्तीला लुटलं. 21 वर्षीय आरोपीला बेड्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात यश. कांदिवलीतील 4 वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपीला अटक. सुरतमधून आरोपी अक्षय गरुड याला अटक. आरोपी अक्षय गरुड हा हत्या झालेल्या मुलाच्या वडिलांचा मित्र. इगतपुरीच्या वाळविहीर गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू. महिलांचं ठिय्या आंदोलन आणि टीव्ही 9ने बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग. नागरिकांनी मानले टीव्ही 9चे आभार.
कल्याण रोडवर सकाळपासून वाहतूक कोंडीमुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी, तर सकाळच्या सत्रात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 तासांचा अवधी लागल्याची माहिती. न्यायालयाच्या आदेशानुसार वाईतील भीमनगर झोपडपट्टी जमीनदोस्त जागेचे मालक दीपक ओसवाल यांच्याकडून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन. भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी. टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्याने धमकी. अजय पाठक यांच्याकडून सीतावाडी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार.